पंचायत राज विकास मंच आणि अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या वतीनं जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। या निवेदनामध्ये 17 फेब्रुवारीला पार पडणाऱ्या परिषदेचं निमंत्रण देण्यासाठी आणि काही प्राथमिक मागण्यांचा उल्लेख करण्यात आलाय। अखिल भारतीय सरपंच परिषद ही राज्य पातळीवर सरपंचांच्या प्रश्नांवर आणि हक्कांवर काम करते। नगर जिल्हा आणि तालुका पातळीवर अखिल भारतीय सरपंच परिषदेचं मजबूत संघटन झालंय। सर्व तालुका निहाय पदाधिकारी कार्य करतायत। याच धर्तीवर अखिल भारतीय सरपंच परिषदेनं आपल्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात पाठपुरावा करण्याचा निश्चय केला असून अनेक मागण्या या निवेदनामधून करण्यात आल्यात। जिल्हा परिषदमध्ये अखिल भारतीय सरपंच संघटनेसाठी आम्ही अध्यक्ष व सर्व सरपंच उपसरपंच सदस्य यांनी शालिनीताई विखे पाटील अध्यक्ष मॅडम यांना 17 तारखेचे निमंत्रण देण्यासाठी आलेलो आहोत। तरी त्यांनी ते निमंत्रण आमचं स्वीकारलं व कार्यक्रमाला उपस्थित राहणार याची ग्वाही दिली व आमच्या किरकोळ मागण्या त्यांनी मान्य केलेल्याच आहेत। दुसरे असे की आमच्या ह्या संघटनेमध्ये कुठलंही राजकारण नाही किंवा कुठला पक्ष नाही, हे फक्त सरपंच संघटना एकत्र आहे। याला कुठलाही पुढारी किंवा कुठला आमदार, हे सर्वच आमदार एकत्र आहेत असा विषय घेऊन आम्ही सर्व संघटना एकत्र आहे। तर त्याला 17 तारखेला होणाऱ्या या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात आपण सहकार्य करावे व सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय राहील ही शुभेच्छा देऊन थांबतो। की सरपंचांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये एक स्वतंत्र कक्ष असावा। त्याचप्रमाणे सरपंचांचे जे मेळावे वगैरे घ्यायचे असतात, मिटिंग घ्यायचे असतात, त्याकरता आम्हाला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्याकडील सभागृह उपलब्ध व्हावेत अशा आमच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत। अशा अनेक इतर मागण्या आहेत आणि या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार नामदार शालिनीताई विखे यांनी यांच्या 7 तारखेची जी स्टँडिंग कमिटीची मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये मी ते घेते आणि निश्चित तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल असं त्यांनी सकारात्मक भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। त्याबद्दल सरपंच परिषदेच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी 17 तारखेच्या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त सरपंचांनी जिल्ह्यामधून उपसरपंच आणि सर्व सदस्य या मेळाव्यासाठी उपस्थित राहून सहकार्य करावं आणि न भूतो न भविष्यती असा मेळावा या ठिकाणी झाला पाहिजे आणि तो होईलसुद्धा। कारण की सरपंचाची जी संघटना होती पाहिजे होती ती यापूर्वी झाली नाही आणि आज नगर जिल्हा जो असा आहे तो सगळा सरपंच परिषदमय झालेला आहे। आज 5-6 दिवसापासून 8 दिवसापासून जर पाहिलं आपण जिल्हाध्यक्ष अनिल विखे रोज एका तालुक्याचा दौरा करून संपूर्ण जिल्हा त्यांनी पिंजून काढलेला आहे आणि या माध्यमातून सरपंचाची अशी एक संघटना तयार झाली की जेणेकरून काही लोकांना त्या संघटनेचा धसका बसला की आतापर्यंत सरपंचांचं संघटन नव्हतं, त्याच्यामुळे सरपंचांना कुणी कशाही पद्धतीने वागणूक देत होतं। परंतु इथूनच्या काळामध्ये सरपंच जर जागृत झाला, गाव जागृत झालं, गावातला सर्वसामान्य माणूस जागृत झाला, अशा पद्धतीची ही प्रक्रिया सुरू होईल आणि सरपंचांच्या माध्यमातून एक वेगळं वातावरण या महाराष्ट्रामध्ये तयार होईल। जे काही मीटिंग पंचायत समितीमध्ये होतात त्या प्रत्येक मीटिंगला सरपंचांना आमंत्रित करण्यात यावं, कारण बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत त्या ग्रामसेवकांमार्फत सरपंचांपर्यंत पोहोचवल्या जात नाहीत आणि त्यामुळे ज्या गोष्टी राबवायच्या असतात, कारण खेड्याच्या पातळीवर काम करताना सरपंच एकमेव असतो आणि जर वरून येणाऱ्या योजना सरपंचांना जर कळाल्याच नाहीत तर त्या खाली कशा राबवायच्या सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि ग्रामसेवकांनी जर त्या योजना सांगितल्याच नाही तशाच ठेवल्या तर गावांचा विकासच होणार नाही। म्हणून सर्व जे काही GR आहेत पंचायत समितीमार्फत येणारे ते सर्व सरपंचापर्यंत पोहोचवावेत। यासाठी ज्या मीटिंग पंचायत समितीमध्ये होतात त्याला सरपंचांना निमंत्रण दिलं जावं, त्यांना तिथं पंचायत समितीमध्ये कक्ष असावा, झेडपीमध्येही आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी जागा असावी आणि आपले मुद्दे चर्चेत आणण्यासाठी ज्यावेळी वेळ पडेल त्यावेळेस अध्यक्ष मॅडम, BDO मॅडम यांना भेटण्याचा आम्हाला पूर्ण वेळ दिला जावा। 17 तारखेला जे अखिल भारतीय सरपंच परिषदेचा मेळावा नगरमध्ये होणार आहे त्यानिमित्त अध्यक्ष मॅडमला आमच्यातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे। त्यांनी तिथं उपस्थित राहावं आणि आमची जी कक्षाची मागणी आहे महिलांनाही सेपरेट कक्ष देण्यात यावा आणि जो तो शक्य नसेल तर दोघांनाही मिळून एकत्रित चांगला कक्ष दिला आणि त्या दृष्टीने सकारात्मक निर्णय त्यांनी आम्हाला 17 पर्यंत कळवावा। यावेळी अहमदनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सरपंच कक्ष स्थापन करावा। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभागृह सरपंच परिषदेच्या कार्यक्रमासाठी द्यावं। सरपंच उपसरपंच यांना तात्काळ ओळखपत्र द्यावेत। पंचायत समितीमध्ये दर महिन्याला होणाऱ्या ग्रामसेवकांच्या मीटिंगमध्ये
सरपंचांना निमंत्रित करावं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शासकीय कार्यक्रमांना सरपंच प्रतिनिधी म्हणून परिषदेचा जिल्हा आणि तालुका अध्यक्ष यांना निमंत्रित करावं, अशी मागणी करण्यात आली आहे. अखिल भारतीय सरपंच परिषद अहमदनगर जिल्हा आणि सर्व तालुक्याच्या वतीनं जो 17 तारखेला सरपंच परिषदेचा जिल्हास्तरीय सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे आणि तो मेळावा अहमदनगर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर त्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद CO, कलेक्टर आणि या जिल्ह्याचे असणारे पोलीस अधीक्षक त्यांना निमंत्रणपत्र दिलेले आहेत. या मेळाव्याच्या निमित्तानं ज्यावेळेस आम्ही प्रत्येक तालुका स्तरावर तालुकास्तरीय मेळावे झाले तर त्यावेळेस सरपंचांमधून अनेक मागण्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून सरपंचांनी मागितलेल्या आहेत आणि म्हणून त्याही मागण्यांचं एक निवेदन आम्ही आत्ता या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांना दिलेलं आहे की एक सरपंचांना प्रत्येक पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये कामाला गेल्यानंतर एक बसण्यासाठी व्यवस्थित जागा असावी आणि प्रत्येक पंचायत समितीमध्ये एक सरपंच कक्ष आणि जिल्हा परिषदेमध्ये एक सरपंच कक्ष असावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर प्रत्येक सरपंचांना ओळखपत्र द्यावं असं ग्रामविकास खात्याचा GR आहे. तो सरपंच ज्या दिवशी पदावर आला त्या दिवसानंतर त्याला लगेच तात्काळ ओळखपत्र द्यावं. तर तेही ओळखपत्र देण्यासंदर्भामध्ये पंचायत समितींना सूचित करावं असं या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षांना सांगितलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक पंचायत समितीमध्ये जे ग्रामसेवकांच्या दर महिन्याला मिटिंग होतात त्या मिटिंगमध्येही आमच्या सरपंच प्रतिनिधींना बोलवावं, कारण ग्रामसेवक हा आम्हाला ती माहिती देत नाही असं बऱ्याच गावच्या सरपंचाचं तालुकास्तरीय मेळाव्याला गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं. म्हणून प्रत्येक तालुक्याच्या ग्रामसेवकाच्या महिन्याच्या मिटिंगमध्ये हे सरपंच निमंत्रित असावा आमची अशी आग्रही मागणी आहे. आणि तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये शासकीय कार्यक्रम होत असताना आमचे सरपंच प्रतिनिधी म्हणून तालुका अध्यक्ष किंवा सरपंच प्रतिनिधी म्हणून जिल्हा अध्यक्ष यांनाही त्या ठिकाणी निमंत्रित करावं अशी आमची मागणी या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद अध्यक्षांना केलेली आहे. आणि पंचायत समितीचे सभागृह आणि जिल्हा परिषद सभागृह हे सरपंच हा या पंचायत राज व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. त्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं परिषदेच्या उपक्रमाच्या निमित्तानं ते सभागृह उपलब्ध करून द्यावेत अशी आमची या ठिकाणी आज आग्रही मागणी राहिलेली आहे. आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे आणि लवकरच त्याबद्दल कारवाई करू असे त्यांनी या ठिकाणी सूचित केले. मी या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य असत त्यांना आवाहन करतो की आपण 17 तारखेला जो आपला सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा होतो आहे त्या मेळाव्याला जर आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहिलात तर आपली एक शक्ती या सर्व प्रशासनाला किंवा लोकप्रतिनिधींना माहिती होईल आणि त्याच्यातून आपले सर्व प्रश्न हे सुटतील. तर या प्रसंगी अनिल गीते, कल्पजित डोईफोडे, धनंजय बडे, आबासाहेब सोनवणे, स्वाती गहिले, राजश्री कारळे यांसह जिल्हा आणि सर्व तालुका पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, कार्यकारिणी तसेच सर्व तालुका अखिल भारतीय सरपंच परिषद, महिला आघाडीच्या महिला पदाधिकारी यांची उपस्थिती होती. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.